Hello students, today we are going to start our third unit of medicinal chemistry. This third unit of medicinal chemistry is divided into four categories. First one is the antiarrhythmic drug, then anti-hyperlipidemic drug, then coagulant and anticoagulants, and fourth one is a drug used in congestive heart failure. आजच्या लेक्चरमध्ये आपण अँटी अरेथमिक ड्रग हा कंप्लीट करणार आहोत. अँटी अरेथमिक ड्रग्स म्हणजेच काय, तर नावावरून आपल्याला कळतं की असे ड्रग्स जे अरेथमियाला कंट्रोल करायसाठी किंवा त्याला अपोज करायसाठी यूज केले जातात. तर नेमकं अरेथमिया म्हणजेच काय. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते एका प्रॉपर रिधममध्ये होतं. तुम्हाला माहिती असणार की जेव्हा आपण ECG काढतो तर एक अशा प्रकारचं एक काहीतरी आपल्याला ग्राफ मिळते. हे जे ग्राफ आहे, हा ग्राफ काय शो करतो, तर हा शो करतो की आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते नेमकं कशा प्रकारे सर्क्युलेट होतं. ही जी रिदम आहे, ह्या रिदमला आपण म्हणू शकतो हार्टबीट. म्हणजे ह्या बीटमुळं जे काही ब्लड आहे ते आपल्या थ्रूआउट बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं. काही ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं की ही जी रिदम आहे, ही जी बीट्स आहे, ह्या बीट्स ॲबनॉर्मल होते. म्हणजे काही केसमध्ये ह्या बीट्स फास्टर होत्या आणि काही केसमध्ये ह्या बीट्स ज्या आहेत त्या स्लोअर होतात. ठीक आहे. आणि ही जी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये ह्या बीट फास्टर झाल्या किंवा स्लोअर झाला तर त्याला अरिथम म्हणतात. अरिथम म्हणजेच काय, म्हणजे जे रिदममध्ये चालत होतं, जे काही रिदममध्ये ब्लड सर्क्युलेट होत होतं ते आता ॲबनॉर्मली होतं आहे. कधी ते फास्टर होत आहे तर कधी ते स्लोअर होते. तर ही कंडिशन ज्याच्यामध्ये आपल्या ब्लड सर्क्युलेशनला कंट्रोल केलं जाते त्याला आपण अँटी अरेथमिक ड्रग्स म्हणतो. म्हणजे जे एजंट्स किंवा जे ड्रग्स ह्या कंडिशनला कंट्रोल करतात त्यांना अँटी अरेथमिक ड्रग म्हणतात. जेव्हा आपण आपल्या हार्टबीटला मेजर करतो तर एक सिंगल हार्टबीट हे अशा प्रकारे आपल्याला शो करतात. ही एक अशा प्रकारे त्याचं एक मेजरमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण आपली हार्टबीटला मेजर करतो. जनरली काय होतं की ही सिंगल हार्टबीट आहे आणि आपले जे हार्टबीट्स आहे ते एक अशा प्रकारे आपण बरेचदा मूवीज किंवा सिरियल्समध्ये आपल्याला जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंटची अशी हार्टबीट दाखवली जाते. म्हणजे ECG जेव्हा काढतो त्या पेशंटची ECG हा अशा प्रकारे आपल्याला शो करते. ही जर फास्टर झाली त्या कंडिशनला ट्रॅकिकार्डिया म्हणतात आणि ही जर स्लोअर झाली तर त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया. नॉर्मली जी आपली हार्टबीट असते ती 72 बीट्स पर मिनिट असते. ही जी मेजर केली जाते त्याचं युनिट्स आहे बीट्स पर मिनिट्स. आणि नॉर्मली एका मिनिटमध्ये किती वेळा आपला हार्टबीट होतं, तर 72 वेळेस आपला हार्टबीट होतं. जेव्हा ही आपली हार्टबीट लेस दॅन 60 बीट्स पर मिनिट होतं, म्हणजे 60 बीट्सपेक्षा जर कमी आपलं हार्ट जर रिदम देत असणार, जर आपला हार्ट धगधग ज्याला म्हणतो आपण ते करत असणार तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. आणि जर ही हार्टबीट 100पेक्षा जास्त जर झालेली असणार तर त्याला आपण ट्रॅकिकार्डिया म्हणतो. म्हणजे एक नॉर्मल रेंज जी आहे आपल्या हार्टबीटची ती 60 to 100 बीट्स पर मिनिट एवढी आहे. एवढ्या रेंजमध्ये जर आपली हार्टबीट असणार तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, 72च असली पाहिजे असं काही नाही, कमी थोडी किंवा जास्त असली तर नो प्रॉब्लेम. बट 60पेक्षा खाली गेली आणि 100पेक्षा जर वर झाली तर ती ॲबनॉर्मल कंडिशन आहे आणि त्या कंडिशन ती रिस्की असू शकते, ती लाईफ थ्रेटनिंग असू शकते. त्याला ट्रीट करणंही आपल्याला गरजेचं आहे. आता ट्रीट करायच्या अगोदर ती जनरेट कशी होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा टॅबलेट घेतो, टॅबलेटचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहिती असण्यासाठी नेमकं ती कुठे जाऊन वर्क करते आणि त्या ज्या पोझिशनमध्ये ती वर्क करते तर तिथलं जे फंक्शन आहे ते कशा प्रकारे वर्क करतं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अँटी अरेथमिक ड्रग्स आपण डायरेक्ट एजंट्स चालू करू शकतो. जे अँटी अरेथमिक एजंट्स आहे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की बरेच ड्रग काय करतात, सोडियम चॅनलला ब्लॉक करतात. जे टाईम इंटरवल आहे त्या टाईम इंटरवलला ते लेंदी करतात, काही डिले करतात. आता डायरेक्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं तर आपल्याला कळणार नाही, बट हा सोडियम चॅनल कुठे प्रेझेंट आहे, तो कशा प्रकारे वर्क करतो, त्या वर्क केल्यानंतर त्याचा जे काही रिॲक्शन आहे ते रिॲक्शन कशा प्रकारे होतं, ही जी प्रोसेस जर आपल्याला माहिती असली तर आपण त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इझिली आठवण ठेवू शकतो आणि आपल्याला कळतं. आणि हेच एक रिझन आहे की लेक्चरच्या स्टार्ट होण्याच्या अगोदर मी आधी तुम्हाला प्रत्येक
कॅटेगरीचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर करते. म्हणजे जो कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी कशाप्रकारे तो वर्क करतो हे तुम्हाला एक्सप्लेन करते, सो दॅट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहत नाही की नेमकं ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे. आणि म्हणूनच सुरुवातीचे एक 5 ते 6 मिनटं आपल्याला नॉर्मल फिजिओलॉजीवरती डिस्कस करणं इम्पॉर्टंट असतं. आता हे जे आपले बीट्स आहेत ते बीट्स जनरेट कशी होते. जनरली काय होतं की आपल्याला माहिती आहे की आपला हार्ट काय करतो, थ्रूआउट बॉडीला ब्लड सर्क्युलेट करतो. एक सर्क्युलेट म्हणजे काय की एका सायकलमध्ये ते सर्क्युलेशन होतं. ठीक आहे, कशा प्रकारे होतं की फॉर एक्झाम्पल हा आपला हार्ट आहे. हार्टचे जे चेंबर्स आहे, फर्स्ट जे वरती असतात त्याला आपण आर्टरीज म्हणतो आणि जे खाली असतात त्याला आपण वेंट्रिकल्स म्हणतो. काय होतं की ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे. काय होतं, जेव्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या लेफ्ट साईडच्या आर्टरीजमध्ये एंटर होतं तेव्हा काय होतं, आपलं हार्ट हे रिलॅक्स झालेलं असतं फॉर एक्झाम्पल, आणि इथनं आपलं ब्लड हे आपल्या हार्टमध्ये एंटर होते तर काय होतं, ही रिलॅक्स होतं. म्हणजे इथं जागा आहे ब्लडला फिल होण्यासाठी. जेव्हा आर्टरीजमधनं वेंट्रिकल्समध्ये ब्लड जातं तेव्हा ही जी आर्टरीज आहे ती काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होते. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं की ब्लड काय मूव होतं वेंट्रिकल्समध्ये, म्हणजे ह्या साईडला. लेफ्ट साईडच्या वेंट्रिकल्समध्ये गेल्यानंतर हे ब्लड कुठं जातं तर ते ब्लड जातलं आपलं राईट साईडच्या वेंट्रिकल्समध्ये अँड देन राईट साईडच्या आर्टरीजमध्ये. इथे गेल्यानंतर काय होतं की आपलं जे हार्ट आहे ते परत कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं की कॉन्ट्रॅक्ट झालं, जे काही ब्लड इथे फिल झालं ते ब्लड बाहेर निघतं. आणि ही इथे काय होतं, एक प्रोसेस होते. या प्रोसेसमुळं जे काही ब्लडमध्ये CO2 आहे ते एक्सचेंज होतं O2मध्ये. म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कन्वर्ट होतो ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये. अँड देन ही ऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या थ्रूआउट बॉडीमध्ये ट्रान्सफर केलं जातं, सप्लाय केलं जातं. सेल काय करतं, जेव्हा हे ब्लड आपल्या सेलमध्ये एंटर करतं तर काय करतं, ऑक्सिजन घेतं आणि त्या सेलमध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते कार्बन डायऑक्साईड परत ब्लडमध्ये ते टाकतं. ब्लडमध्ये गेल्यानंतर परत ते काय ना हार्टपर्यंत जाणार, परत तिथे ऑक्सिजनेटेड होणार आणि परत बॉडीमध्ये सप्लाय होणार. ही जी एक सायकल आहे हे एका प्रॉपर रिधममध्ये होतं. आणि कशामुळे होतं की कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन झाल्यामुळं काय होतं की ब्लड फिल झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं, परत सप्लाय झालं. म्हणजे एक प्रॉपर वेनी कॉन्ट्रॅक्झेशन रिलॅक्झेशन होतं. आणि त्याच्यामुळं हे जे काही सर्क्युलेशन आपलं क्लिअर होतं. ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपलं हार्ट हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं त्याला आपण बीट्स म्हणतो किंवा हार्ट बीट्स म्हणतो. एका बीट्समध्ये जे काही आपलं ब्लड सर्क्युलेट होतं त्याला काय म्हणतो आपण, तर हार्ट बीट म्हणतो. एका मिनिटमध्ये आपला हार्ट हे जवळजवळ 72 वेळेस हे कॉन्ट्रॅक्झेशन रिलॅक्झेशन शो करतं. आणि हा जो साऊंड आहे या साऊंडला काय म्हणतो आपण, लबडब साऊंड. आता क्वेश्चन हा येतो की हार्टला कसं माहिती की नेमकं रिलॅक्स केव्हा व्हायचं आणि कॉन्ट्रॅक्ट कसं व्हायचं. तर ही जी रिलॅक्झेशन आणि कॉन्ट्रॅक्झेशनची प्रोसेस आहे ही व्होल्टेज जनरेटेड आहे. म्हणजे एका व्होल्टेजच्यामुळं किंवा एका सिग्नलमुळं हे इम्पल्सेस पास होतात. जे आपल्या हार्टमध्ये व्होल्टेज जनरेट होतं ते SA नोडमध्ये, SA नोड हे आपल्या आवर्टामध्ये प्रेझेंट असतात. आणि ह्या काय करतात, जे व्होल्टेज आहे ते जनरेट करतात. हे व्होल्टेज जनरेट झाल्यानंतर हे कुठे सप्लाय करतात, तर हे दोन्हीही आवर्टाजमध्ये जनरेट करतात किंवा ट्रान्सफर करतात. ट्रान्सफर झाल्यानंतर ही जी सिग्नल आहे AV नोडमध्ये जाते. AV नोडमध्ये गेल्यानंतर आपला हा जो हार्ट आहे त्याच्यामध्ये बंडल ऑफ व्हील्स प्रेझेंट असतात. आणि परकिन्सन्स फायबरने हा आपला हार्ट कवर झालेला असतो. तिथे हे जे काही सिग्नल आहे किंवा जे काही व्होल्टेज आहे ते ट्रान्समिट केले जाते. आणि अशा प्रकारे आपला हार्ट हा कॉन्ट्रॅक्ट होतं. ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. तुम्हाला कोलॉजीमध्ये डिटेलमध्ये आहे, बट आपल्याला इथे डिटेलमध्ये बघायचं नाही. आपल्याला फक्त शॉर्टमध्ये बघायचं आहे की नेमकं कशा प्रकारे व्होल्टेज जनरेट होतं आणि आपला हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतं. ही जी कॉन्ट्रॅक्झेशन आणि रिलॅक्झेशनची प्रोसेस आहे ही नॉर्मली जी आपली रेंज आहे दॅट इज 60 to 100 या रेंजमध्ये जर असेल तर इट्स ओके. बट ह्या रेंजला जर ती क्रॉस करत असणार किंवा ही रेंजच्यापेक्षा जे ती खाली होत असणार तर आपण काय करतो की जे अँटी अरेथमिक ड्रग्स आहे ते प्रिस्क्राईब करतो किंवा पेशंटला देतो. जर हार्टबीट हे 100च्या अबाव झाले तर त्या कंडिशनला काय म्हणतो, ट्रॅकिकार्डिया. आणि 60पेक्षा कमी असणार तर ब्रॅडिकार्डिया. काही कंडिशन आहे ज्याच्यामध्ये
बोथ सिच्युएशन शो करतात, म्हणजे ट्रॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया. समटाईम्स आपल्या हार्टबीट जे आहे फास्टर असतात आणि समटाईम्स जे आहे पेशंटचे हार्टबीट हे स्लोअर असतात. ह्या कंडिशनला फ्लटर किंवा फायब्रिलेशन म्हटलं जाते. आणि एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपले जे हार्टबीट्स आहेत ती प्रीमॅच्युअर असते. प्रीमॅच्युअर म्हणजे काय, तर जे हार्टबीट्स आहे त्याला जनरेट व्हायला बराच वेळ लागतो किंवा स्लो होतं, त्याला आपण प्रीमॅच्युअर हार्टबीट म्हणतो. हे वेरियस टाईप्स आहे हार्टबीटचे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणार की नेमकं आपले हार्टबीट्स कशा प्रकारे जनरेट होतात, जनरेट झाल्यानंतर ते ट्रान्समिट कसे होतात आणि त्याची रेंज काय आहे, कुठल्या रेंजला ब्रॅडिकार्डिया म्हणतात आणि कुठल्या रेंजला ट्रॅकिकार्डिया म्हणतात. आता हे जे आपले अरिथमिया आहे, अरिथमिया नेमकं कशामुळं होतं, जर प्रॉपरली आपला हार्टनी रिदम केलं नाही किंवा जे इलेक्ट्रिक इम्पल्सेस आहे, जे सिग्नल्स आहे ते जनरेट झाले नाही, तर काय होतं की आपलं हार्ट हे प्रॉपर वर्क करत नाही आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द अरिथमिया. समज डिसीज कंडिशन आहे ज्याच्यामुळं हे अरिथमिया कॉज होतं, लाईक मायोकार्डियल इच्चेमिया डिसीज, हायपरटेन्शन, कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर. हे रिझन आहे ज्याच्यामुळं आपला हार्ट जो आहे प्रॉपर रिदममध्ये वर्क करत नाही. प्लस अल्कोहोल कन्झप्शन, डायबिटीज, ड्रग ॲब्यूज किंवा एक्सेसिव्ह मेडिकेशन किंवा एक्सेस कॉफीचं कन्झप्शन, स्मोकिंग, मेंटल स्ट्रेस हे सुद्धा रिझन आहे अरिथमिया कॉज होण्यासाठी. आता हे जे अरिथमिया आहे, अरिथमियाचे आत्ताच आपण क्लास बघितले की नेमकं ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय, तर हार्टबीट स्लो होतं. स्लो केवढी होणार, लेस दॅन 60 बीट्स पर मिनिट. ट्रॅकिकार्डिया म्हणजेच काय, तर जेव्हा आपली हार्टबीट हे फास्टर असते, फास्टर म्हणजेच काय, मोर दॅन 100 बीट्स पर मिनिट. आणि फ्लटर किंवा फायब्रिलेशन म्हणजेच काय, तर आपली हार्टबीट काय होतं की इरेग्युलर होतं, समटाईम ती फास्टर होते, समटाईम ती स्लोवर होते. आणि प्रीमॅच्युअर कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय, तर आपली हार्टबीट हे अर्ली होते, म्हणजे तिला प्रॉपर मॅच्युअर होण्यासाठी वेळ मिळत नाही, त्याला आपण प्रीमॅच्युअर कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. आणि नॉर्मल रेंज काय, तर 60 to 100 ही आपली नॉर्मल रेंज आहे हार्टबीटची. अशा प्रकारे ही आपली सिंगल हार्टबीट शो होते ग्राफच्या थ्रू. ही जी हार्टबीट आहे याला प्रॉपर नाव दिलेलं आहे. हा जो फेस आहे याला पी म्हणतात, याला क्यू म्हणतात. हा जो वरती सेगमेंट जातो त्या सेगमेंटला आर सेगमेंट म्हणतात. जो डाऊनवर्ड येतो त्या सेगमेंटला एस म्हणतात. आणि डाऊनवर्ड केल्यानंतर जो अपवर्ड जातो आणि स्लाइटली त्याच्यामध्ये एलिव्हेशन दाखवले जातात त्याला आपण टी सेगमेंट म्हणतो. अशा प्रकारे ही आपली एक सिंगल हार्टबीटला शो केले जाते ग्राफमध्ये. आता ही जी आपली हार्टबीट आहे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट झाले की आपली हार्टबीट शो होते. याला जर मेजर केलं आपण ग्राफच्या थ्रू तर ती एक अशा प्रकारे ती एक सिंगल हार्टबीट ती शो होते. जेव्हा आपलं व्होल्टेज किंवा जे इलेक्ट्रिक इम्पल्स आहे -70च्या खाली असतं, म्हणजेच 90च्या अबाव आणि -70च्या रेंजमध्ये जेव्हा ती असते तेव्हा एक सिंगल हार्टबीट होण्यासाठी स्टार्ट होतं. ती स्टार्ट कशा प्रकारे होतं, नो हार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं. जेव्हा आपल्या हार्टमध्ये सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होतं किंवा सेलमध्ये जेव्हा सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होतं तर त्या कंडिशनला काय होतं की आपली जी सेल आहे ती डिपोलरायझेशन व्हायला स्टार्ट होते. डिपोलरायझेशनमुळं काय होतं की जे काही आपले सेल आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होते. तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की जर सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे सेलमध्ये जास्त होत आहे, एंटर्ड होत आहे सेलमध्ये, तर काय होतं डिपोलरायझेशन. आणि ऑलवेज जेव्हा डिपोलरायझेशन होणार तेव्हा सेल काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार. आणि जेव्हा निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार तेव्हा काय होणार, रिपोलरायझेशन होणार. आणि रिपोलरायझेशन झालं तर काय होतं, रिलॅक्झेशन होतं. ही आयडियल कंडिशन आहे. कुठल्याही सेलमध्ये जर पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजेच काय, तर डिपोलरायझेशन होतं. आणि निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर रिपोलरायझेशन होतं, म्हणजेच रिलॅक्झेशन होतं. ही माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. आपल्या हार्टचे जे सेल आहे त्याच्यामध्ये काय होतं की सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत आहे व्होल्टेज इन्क्रीज झाल्यामुळं, तर
त्यामुळे काय होतं ते डिपोलरायझेशन होतं आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होतं की कॉन्ट्रॅक्शन होतं. एका पर्टिक्युलर फेजपर्यंत एका पर्टिक्युलर व्होल्टेजपर्यंत हे डिपोलरायझेशन होतं, प्लस 10 व्होल्टेजपर्यंत हे होतं आणि ॲट द टाईम जे तिथे आपलं व्होल्टेज हे +10 झालं तेव्हा काय होतं रिपोलरायझेशन स्टार्ट होतं. म्हणजेच काय आपल्या सेलमधनं सोडियम आयन्स येत होता आणि जेव्हा रिपोलरायझेशन होतं तेव्हा काय होतं पोटॅशियम आयन हा सेलच्या बाहेर जातं. ऑलवेज काय होतं की पॉझिटिव्ह आयन जर सिस्टीमला सोडून जात आहे तर काय होणार रिपोलरायझेशन होणार. रिपोलरायझेशन ठीक आहे. आता इथं काय बघितलं आपण की पॉझिटिव्ह आयन्स एंटर होत आहे म्हणून डिपोलरायझेशन होतं. जेव्हा पॉझिटिव्ह आयन हा एक्झिट होणार किंवा आउट होणार तर काय होणार रिपोलरायझेशन म्हणजे याच्या अपोजिट. आणि जेव्हा निगेटिव्ह आयन हा आउट होणार किंवा एक्सिट होणार तर काय होणार डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन झालं म्हणजेच काय कॉन्ट्रॅक्शन झालं, रिपोलरायझेशन झालं म्हणजेच काय तर रिलॅक्सेशन झालं. आर वरून आठवून ठेवू शकतो की रिपोलरायझेशन झालं तर काय रिलॅक्सेशन होतं. आता सेलमधनं काय होतं की पोटॅशियम आयन हे बाहेर निघत आहे म्हणजेच रिपोलरायझेशन होत आहे. ऑब्व्हियसली आपलं हार्ट आहे, हार्ट कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्याला रिलॅक्स होणं गरजेचं आहे म्हणजेच काय रिलॅक्सेशन होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच काय होतं की जे सेल आहे सेलमधून पोटॅशियम आयन म्हणजेच पॉझिटिव्ह आयन हे बाहेर निघतात आणि सेल हे रिलॅक्स होतं. ही जी कंडिशन आहे ही कंडिशनला फेज 1 म्हटली जाते. त्याच्यानंतर जेव्हा व्होल्टेज हे 0 असतो तेव्हा आपला हार्ट हा स्टेबल होतो, त्याला आपण प्लेटिव्ह कंडिशन म्हणतो. म्हणजेच प्लस काय होणार की जे काही पॉझिटिव्ह आयन्स आहे त्या पॉझिटिव्ह आयन्स सिस्टीमच्या बाहेर जाणार किंवा सेलच्या बाहेर जाणार आणि जे कॅल्शियम आयन्स आहे दॅट इज Ca पॉझिटिव्ह आयन्स हे सेलमध्ये एंटर्ड करणार. आता इथे जे डाऊनवर्डमध्ये ॲरो शो केलं ते ॲरो काय इंडिकेट करतात तर जे आयन्स आहे आयन्सचा इन्फ्लक्स होतो सेलमध्ये त्याला डाऊनवर्ड इंडिकेशन केलं आहे, डाऊनवर्ड ॲरोनी शो केलं आहे. आणि जेव्हा आउटफ्लक्स होतो म्हणजे सेलच्या बाहेर निघतं आयन्स तेव्हा त्याला अपवर्ड ॲरोनी शो केला आहे. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही कारण जनरली आपण काय होतं की डिक्रीज झालं तर म्हणजे जे ॲरो आहे तो डाऊनवर्ड शो करतो डिक्रीजसाठी, बट इथं काय होतं की सेलमध्ये इन्फ्लक्ससाठी ह्या डाऊनवर्ड ॲरो शो केलेला आहे. देन जो प्लेटिव्ह कंडिशन आहे प्लेटिव्ह झाल्यानंतर थर्ड फेज चालू होतं दॅट इज रिपोलरायझेशन. म्हणजेच अगेन आपली सेल हे रिलॅक्स व्हायला लागते म्हणजेच अगेन काय तर पोटॅशियम आयन हा सेलच्या बाहेर होतो म्हणजेच आउटफ्लक्स होतो. देन रिपोलरायझेशन झाल्यानंतर जे काही फोर्थ कंडिशन आहे तेव्हा आपला हार्ट हा रिलॅक्स होतो आणि एक हार्टबीट हे कम्प्लीट होते. जे फोर्थ पोझिशन आहे त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतात. म्हणजे जेव्हा आपला हार्ट हा रिलॅक्स असतो आणि परत सेकंड हार्टबीटसाठी रेडी असतो त्याला काय म्हणतो तर रिफ्रॅक्टरी पिरियड. ही एक नॉर्मल हार्टबीट आहे जे एक ग्राफच्या थ्रू शो करते की नेमकं आपला हार्ट केव्हा रिपोलराईज होतो आणि केव्हा डिपोलराईज होतो. जी अरिथमिया कंडिशन आहे ती 2 टाईपमध्ये क्लासिफाय झाली आहे, ब्रॅडिकार्डिया आणि ट्रॅकिकार्डिया. आता ब्रॅडिकार्डियामध्ये काय होतं की विनो आपले जे हार्टबीट्स आहेत ते 60 बीट्स पर मिनिट्स असतात. ब्रॅडिकार्डियामध्ये काय होतं की हार्टची जी ऑटोमॅटिसिटी आहे ते रिड्यूस होते. आता प्रश्न हा आहे की नेमकं ऑटोमॅटिसिटी म्हणजे काय तर जो आपला हार्ट आहे त्याची जी ॲबिलिटी आहे स्पॉन्टेनियस वर्क करायची म्हणजे जे काही त्याचं फंक्शन आहे ते फंक्शनला फास्टर करायची स्पॉन्टेनियसली शो करायची ती कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी ब्रॅडिकार्डियामध्ये कमी होतं. ऑब्व्हियसली एखाद्या व्यक्तीचं जर वर्कलोड भरपूर वाढलं असणार तर काय होणार की त्याची कॅपॅसिटी कमी होते. जसं फॉर एक्झाम्पल आपण मॉर्निंगला उठतो, लेक्चरला जातो, कॉलेजला जातो तेव्हा आपली जी कॅपॅसिटी आहे ती नॉर्मल असते. बट दिवसभर काम केल्यानंतर लेक्चर केल्यानंतर आपली जी कॅपॅसिटी ती डाऊन होते, एनर्जी जे डाऊन होते आणि संध्याकाळी तेवढी ॲक्टिव्हिटी राहत नाही जेवढी मॉर्निंगला होतं. सेम होतं हार्टच्या सोबत. जर हार्टचे जे बीट्स आहे ते जर कमी झाले, त्यांना जर एनर्जी जर कमी झाली तर काय होणार त्याची जी स्पॉन्टेनियस वर्क करण्याची जी ॲबिलिटी आहे ती कमी होते आणि त्यालाच काय म्हटलं जातं ऑटोमॅटिसिटी. बट ट्रॅकिकार्डियाच्या वेळेस तसं होत नाही, ते जे काही ऑटोमॅटिसिटी आहे ती इन्क्रीज होते. म्हणजे तो जो काही
फंक्शन करतो आपला हार्ट ते स्पॉन्टॅनियस करतं, कारण हार्टबीट इन्क्रीज झालेली असते. जनरली ब्रॅडिकार्डियामध्ये काय होतं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हे ॲक्टिव्ह झालेली असते, वर्क झालेली असते, आणि टॅकिकार्डियामध्ये सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हे ॲक्टिव्ह झालेली असते. ब्रॅडिकार्डिया हे जनरली स्लिपिंग कंडिशनमध्ये होतं आणि टॅकिकार्डिया हे एक्सेसिव्ह एक्सरसाइज केल्यामुळं कॉज होतं. ही जी ब्रॅडिकार्डिया आहे याच्यामुळे कंडक्शन ब्लॉक होतं आणि टॅकिकार्डियामध्ये काय होतं की ॲक्शन पोटॅन्शियल हे इन्क्रीज झालेलं असते. जनरली ब्रॅडिकार्डियामध्ये जी हार्टची ॲक्टिव्हिटी कमी झालेली असते आणि टॅकिकार्डियामध्ये ॲक्टिव्हिटी ही ट्रिगर्ड झालेली असते किंवा इन्क्रीज झालेली असते. सी दिस अरिथमिया इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ लोकेशन व्हेअर इट इज. जेव्हा अरिथमिया हा आउटाजमध्ये झालेला असतो तेव्हा तो वेगळे टाईप्स शो करतो, आणि जेव्हा तो वेंट्रिकल्समध्ये झालेला असतो तेव्हा त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जेव्हा अरिथमिया हा ॲट्रियममध्ये असतो किंवा आउटाजमध्ये असतो तेव्हा त्याचे 2 क्लास आहे. फर्स्ट आहे ॲट्रियल फ्लटर अँड सेकंड वन इज ॲट्रियल फायब्रिलेशन. ॲट्रियल फ्लटरमध्ये काय होतं की आपली हार्टबीट आहे ही 200 ते 350 बीट्स पर मिनिट्स असते. म्हणजे बघा, नॉर्मल रेंज आहे 60 ते 100 आणि हार्टबीट इन्क्रीज झाली आहे अबाउट 200 to 350. म्हणजेच काय, हार्टबीट हे खूप एक्सेसिव्ह इन्क्रीज झालेली आहे. त्या कंडिशनला काय म्हणतो, आर्ट्रियल फ्लटर. जेव्हा आर्ट्रियल फायब्रिलेशन असतं तेव्हा काय होतं की आपली हार्टबीट ही 350 to 550 रेंजमध्ये असते, म्हणजे एक्सेसिव्ह इन्क्रीज झालेली असते. किंवा अरिथमिया हे वेंट्रिकल्समध्ये होतं. हे फर्दर 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालेलं आहे. फर्स्ट वन इज वेंट्रिकल फायब्रिलेशन. वेंट्रिकल फायब्रिलेशनमध्ये काय होतं की हे जे रिदम आहे ते रॅपिड होतं किंवा इनॲडिक्वेट हार्टबीट हे आपल्या हार्टमध्ये जनरेट होतं. सेकंड वन आहे लॉंग क्यूटी इंटरवल. क्यूटी इंटरवल म्हणजे काय, आत्ताच आपण बघितलं की हा जो पोर्शन आहे हा क्यूटी, हा जो नॉर्मल होतो त्यापेक्षा जे याचा जो टाईम आहे, ड्युरेशन आहे तो इन्क्रीज होता, आणि त्याच्यामुळं काय होतं की वेंट्रिकल्समध्ये अरिथमिया कॉज होतं, आणि त्याला काय म्हणतो, क्यूटी वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. हे जे आहे हे अरिथमियाचे क्लास आहेत. अरिथमियाला ट्रीट कशा प्रकारे करायचं आहे ते ड्रग्स आपल्याला बघायचे आहे. त्या ड्रग्सचे टोटल 4 कॅटेगरी आहे, 4 क्लासेस आहे. बट आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला 2च क्लास बघायचा आहे, क्लास 1 अँड क्लास 3. क्लास 1 हा फर्दर क्लासिफाय झाला आहे 3 क्लासमध्ये, क्लास A, B अँड C मध्ये. नेमकं काय कशा प्रकारे होते ते आपण बघूया. सी जो क्लास 1 आहे ह्या क्लास 1ला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट किंवा सोडियम चॅनल ब्लॉकर सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच काय, ह्या क्लासचं फंक्शन काय आहे की हा सोडियम चॅनलला ब्लॉक करणार. हे जे क्लास आहे फर्दर 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेलं आहे. क्लास 2 आहे, क्लास 2लाच बीटा ब्लॉकर्स म्हणतात. बीटा ब्लॉकर्स आपल्याला माहिती आहे की नेमकं काय करतात, बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतात. देन क्लास 3 आहे, तर क्लास 3ला पोटॅशियम चॅनल ब्लॉकर म्हणतात. म्हणजेच ऑब्व्हियसली हे काय करणार, पोटॅशियम चॅनलला ब्लॉक करणार. देन क्लास 4 जो आहे हा क्लास 4ला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर म्हणतात. बट आपल्याला सिलेबसमध्ये फक्त क्लास 1 आणि क्लास 3 बघायचं आहे. सी जो आपला फर्स्ट क्लास आहे त्या फर्स्ट क्लासलाच आपण सोडियम चॅनल ब्लॉकर्स म्हणतो. म्हणजेच हेच काय करतात, तर सोडियम चॅनल जे आहे त्याला ब्लॉक करतात. सी अशा प्रकारे हे आपल्या हार्टमध्ये सोडियम चॅनल्स असतात, आणि हे चॅनल वर्क कशा प्रकारे करतात, तर ते व्होल्टेजच्या थ्रू वर्क करतात. हे क्लास 1चे जे ड्रग्स आहे हे काय करतात की हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज गेटला ते बंद करतात लाईक दिस, आणि जे ॲक्टिव्ह स्टेट आहे चॅनलचं त्याला इनॲक्टिव्ह करतात. म्हणजेच ह्या चॅनलच्या थ्रू सोडियम हा इंटर्ड होत होता, ठीक आहे, डिपोलरायझेशन होत होतं, आणि हे ड्रग्स काय करणार, तर हे जे गेट आहे व्होल्टेजचं त्या गेटला क्लोज करणार, आणि ऑब्व्हियसली गेट जर क्लोज झालं तर काय होणार की सोडियम आपल्या सेलमध्ये एंटर्ड होणार नाही, तो बाहेर निघणार, आणि ती जी कंडिशन आहे त्याला डिॲक्टिवेटेड स्टेट म्हणतात. आणि हेच फंक्शन आहे आपल्या क्लास 1चं. हे जर डिॲक्टिवेट झालं किंवा हा जो गेट आहे तो गेट जर बंद झाला तर काय होणार, सोडियम आयनची एंट्री होणार नाही. म्हणजेच काय, सेल हे रिलॅक्स होणार, दॅट इज रिपोलरायझेशन होणार. म्हणजेच जे काही आपलं डिपोलरायझेशन होत होतं, सोडियम आयन्स एंटर्ड होत होतात, ते काय होणार, डिक्रीज होणार.
कुठल्या फेजमध्ये, तर फेज 0मध्ये. आणि जे काही आपला हार्ट आहे, हार्टला रिलॅक्स होण्यासाठी वेळ भेटणार. ठीक आहे. सी, डायरेक्ट जर आपण क्लास चालू केला असता, क्लास 1 चालू केला असता आणि डायरेक्ट जर तुम्हाला सांगितलं असतं की अशा प्रकारे सोडियम आयनची एंट्री स्टॉप केली जाते, डिपोलरायझेशनला डिक्रीज केलं जाते आणि रिपोलरायझेशनला इन्क्रीज केलं जाते, तेव्हा तुम्हाला कदाचित कळलं नसतं की नेमकं रिपोलरायझेशन कशा प्रकारे होतं, डिपोलरायझेशन कशा प्रकारे होतं. बट आधीच जर आपण डिस्कस केलं की नेमकं रिपोलरायझेशनमुळं रिलॅक्झेशन होतं आणि डिपोलरायझेशनमुळे कॉन्ट्रॅक्शन होतं, कुठल्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर रिपोलरायझेशन होतं आणि कुठल्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तर डिपोलरायझेशन होतं, हे माहिती असलं तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इझिली आपण आठवण ठेवू शकतो आणि अंडरस्टँड करू शकतो. ठीक आहे. म्हणून आधी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणूनच मी आधीचे जे काही 5-6 मिनटं आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यात घालवते, सो दॅट नंतरच्या जे क्लास आहे तुम्ही इझिली समजू शकता. आय होप तुम्हाला ती जी पद्धत आहे ती पद्धत आवडत असणार. देन आपला जो क्लास 1 आहे, हा क्लास 1 क्लासिफाय झाला आहे फर्दर 3 कॅटेगरीमध्ये. फर्स्ट जो कॅटेगरी आहे त्याला आपण ए कॅटेगरी म्हणतो. जी ही ए कॅटेगरी आहे ती वर्क करते ओपन स्टेट सोडियम चॅनलमध्ये. म्हणजे जी आपले सोडियम चॅनल आहे जेव्हा ओपन होता, जेव्हा सोडियम आयन्सची एंट्री होती, तेव्हा आपले हे क्लास 1A मधले वर्क करतात. आणि ते काय करतात, ही जी ओपन स्पेस आहे म्हणजे ओपन गेट आहे त्या गेटला क्लोज करतो, म्हणजे आपला रस्ता बंद करतो. ती जी गेट क्लोज करते तर त्याची जी रेंज आहे तो 1 to 10 सेकंडपर्यंत तो त्याला होल्ड करू शकतो. म्हणजे आता आपला चॅनल ओपन होता, ड्रगने एंटर केल्यानंतर काय केलं, याने चॅनल क्लोज केलं, म्हणजे याने रस्ता बंद केला. तर रस्ता बंद किती वेळासाठी केला, तर हा जवळजवळ 1 ते 10 सेकंदापर्यंत याला होल्ड करतो आणि जे काही सोडियम आयनची एंट्री आहे त्या एंट्रीला स्टॉप करतो. एंट्री जर स्टॉप झाली तर काय होणार, डिपोलरायझेशन जी प्रोसेस होत होती ती प्रोसेस काय होणार, स्लोअर होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, आपला हार्ट जो आहे तो रिलॅक्स होणार. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 3 ड्रग्स आहे. फर्स्ट जो ड्रग आहे तो आहे क्विनिडीन सल्फेट. सी, दिस वन इज अ स्ट्रक्चर ऑफ क्विनिडीन सल्फेट. स्ट्रक्चर काही फार असं हार्ड नाही आहे. 4-5दा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर इझिली स्ट्रक्चर आठवण ठेवू शकतो. हा जो क्विनिडीन सल्फेट आहे हा सिंकोना अल्कोलॉइड्स आहे आणि सिंकोना बार्कपासून ऑब्टेन केला जातो. याचे युजेस कुठले कुठले आहे, तर सुप्राव्हेंट्रिक्युलर किंवा व्हेंट्रिक्युलर अरिथमियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. समटाईम्स मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी क्विनिनला रिप्लेस करायसाठी किंवा अल्टरनेट करायसाठी ह्या ड्रगचा यूज होतो. प्लस आर्ट्रियल फ्लटर किंवा आर्ट्रियल फायब्रिलेशनसाठी सुद्धा याचा यूज होतो. हे काय आहे, तर हे वेगवेगळे टाईप्स आहे आपल्या अरिथमियाचे. सेकंड ड्रग आहे आपला प्रोकेनामाइड हायड्रोक्लोराईड. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोकेनामाइड हायड्रोक्लोराईड. स्ट्रक्चर हे इझी आहे, इझिली तुम्ही आठवण ठेवू शकता. युजेस काय, तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ आर्ट्रियल अँड व्हेंट्रिक्युलर अरिथमिया अँड ऑल्सो यूज्ड फॉर द आर्ट्रियल फ्लटर अँड आर्ट्रियल फायब्रिलेशन. देन थर्ड ड्रग आहे ह्या कॅटेगरीचा, दॅट इज डायआयसोपायरामाइड फॉस्फेट. सी, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायआयसोमाइड पायरामाइड फॉस्फेट. आता तुम्ही म्हणणार की स्ट्रक्चरमध्ये हे एवढे सगळे नाव का दिलेले आहे, तर हा आपला स्टारवाला ड्रग आहे. वी नो जे स्टारवाले ड्रग्स असतात त्या ड्रगचा आपल्याला सिंथेसिस सारसुद्धा बघायचा असतो. सो हा डायआयसोपायरामाइड फॉस्फेटचा आपल्याला सार आणि सिंथेसिससुद्धा बघायचे आहे, कारण युजेस आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला माहिती आहे. युजेस काय, तर हा जे काही अरिथमियाज आहे अरिथमियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, तर हा ओपन स्टेट सोडियम चॅनलला ब्लॉक करतो, जे आपण आत्ताच बघितले आहे. ठीक आहे. आणि किती टाईमसाठी, तर 1 to 10 सेकंडसाठी हा त्याला होल्ड करतो. सी, स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर स्ट्रक्चरला जेव्हा आपण नॉमेनक्लेचर करतो तर काय करतो, ते एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतो लाईक दिस. ही ब्युटॅनामाइड चेन आहे, ही इथली लॉंगेस्ट चेन आहे, ज्याला आपण 1, 2, 3 आणि 4 असे नंबर केले. जे 1 पोझिशनमध्ये रिंग आहे त्याला पिनिल रिंग म्हणतो. जे सेकंड पोझिशनला आहे त्याला पायरिडीन रिंग म्हणतो. थर्ड पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन नाही. सेकंड पोझिशनमध्ये आणखीन एक सबस्टिट्यूशन आहे, दॅट इज अमाइड ग्रुप आहे.
4th पोझिशनमध्ये जे सबस्टिट्यूशन आहे त्याला डाय आयसोप्रॉपिल अमाइन ग्रुप म्हणतो. आणि याच्यावरूनच आपल्याला सार लिहायचं आहे. आता सार कशा प्रकारे लिहिणार की जे आपण याला नॉमिनक्लेचर केलेलं आहे, जे नंबरिंग केलं आहे त्या नंबरिंगवरून आपल्याला सार लिहायचा असतो. ठीक आहे. आता जे फर्स्ट पोझिशन आहे, फर्स्ट पोझिशनमध्ये काय तर फिनिल ग्रुप आहे. स्ट्रक्चरमध्ये फिनिल आहे म्हणजे ऑब्वियसली हा फिनिल इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. फक्त आपल्याला बघायचं आहे की यामध्ये कुठल्या प्रकारचं सबस्टिट्यूशन केल्याने ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. ठीक आहे. आता हा जो फिनिल ग्रुप आहे, हा फिनिल ऑब्वियसली इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी, बट सबस्टिट्यूशन केला कुठलाही कंपाऊंडचं तर काय होतं, याची ॲक्टिव्हिटी हे रिड्यूस्ड होते. म्हणून फिनिल ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन केल्या जात नाही. जो सेकंड पोझिशन आहे, सेकंड पोझिशनमध्ये पायरिडीन रिंग आहे. पायरिडीन रिंग ही अल्सो इसेन्शियल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. इथेही कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन केलं तर काय होणार, ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार. देन जे 4th पोझिशन आहे, 4th पोझिशनमध्ये जो काही ग्रुप आहे दॅट इज डाय आयसोप्रॉपिल अमाइन ग्रुप. हा अमाइन ग्रुप हा अल्सो इसेन्शियल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. आणि काय होणार की कुठल्या लिपोफिलिक स्ट्रक्चरचं सबस्टिट्यूशन जर केलं तर काय होणार की याची जी अँटी अरिथमिक प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी डिक्रीज होणार. म्हणून इथेही कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन चालत नाही. देन सेकंड पोझिशनमध्ये हा जो अमाइड ग्रुप आहे, या अमाइडमध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केलं सेकंडरी किंवा नायट्राईटचं तर काय होतं, याची अँटी अरिथमिक प्रॉपर्टी आहे ती डिक्रीज होते, बट हा अँटी कन्व्हर्जन ॲक्टिव्हिटी शो करतो. दिस इज द सार ऑफ अवर आयसोपॅरामाइड फॉस्फेट. देन आपल्याला बघायचं आहे की हा जो आपला ड्रग आहे नेमका सिंथेसाइज्ड कशा प्रकारे होतो. सी, दिस इज द प्रिकर्सर ऑफ अवर डाय आयसोपॅरामाइड फॉस्फेट दॅट इज फिनिल ॲसिटोनायट्रिल अँड 2-ब्रोमो पायरिडीन. ह्या दोघांची रिॲक्शन केली जाते इन प्रेझेन्स ऑफ NaNH2 आणि सिस्टीममधनं HBr बाहेर निघतो. कशा प्रकारे बाहेर निघतो की हा BR आणि ह्या सिस्टीममधला इथला H आणि ह्या दोघे सिस्टीम सोडून जातं आणि इथे काय होतं, बॉन्ड फॉर्म होतो आणि जो फर्स्ट इंटरमिडिएट आहे तो फॉर्म होतो. हा जो फर्स्ट इंटरमिडिएट आहे याची फर्दर रिॲक्शन केली जाते N2-क्लोरोइथिल अँड आयसोप्रोपिल प्रोपेन 2 अमाइन सोबत. ह्या कंपाऊंडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होतं की सिस्टीममधनं परत एक HCl बाहेर निघतं. ही जी प्रोसेस आहे ही कॅरीड आउट केली जाते इन प्रेझेन्स ऑफ NaNH2. सी, काय होतं की इथे एक परत बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे हा H आणि हा Cl हे दोघं काय होतं, सिस्टीम सोडून जाते आणि इथं बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि हा कंपाऊंड फॉर्म होते. याला आपण इंटरमिडिएट 2 म्हणू. हा जो इंटरमिडिएट 2 आहे याची फर्दर पार्शियल हायड्रोलायसिस केली जाते इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यामुळे काय होतं की हा जो आहे आपला सायनाइड ग्रुप आहे इथे चेंजेस होतात. चेंजेस कुठला होतं तर इथे C+ONH2 फॉर्म होतो. म्हणजेच काय, हायड्रोलिसिस होते. हायड्रोलिसिस म्हणजेच वी नो की ॲडिशन ऑफ वॉटरचे ॲडिशन केल्यामुळे काय होणार की 2 हायड्रोजन हा N सोबत रिॲक्ट होणार दॅट इज NH2 फॉर्म होणार आणि C सोबत ऑक्सिजनची रिॲक्शन C+O फॉर्म होणार. बाकीचे जे कंपाऊंड आहे ते ॲज इट इज राहणार. हा जो कंपाऊंड फॉर्म झाला त्याला डायसोपॅरामाइड म्हणतात. हा डायसोपॅरामाइडची रिॲक्शन फर्दर H3PO4 सोबत केली जाते आणि आपला जो डाय आयसोपॅरामाइड फॉस्फेट आहे तो सिंथेसाइज्ड होतो. आय होप सिंथेसिस तुम्हाला क्लिअर असणार. देन जो क्लास 1B आहे हा कंपॅरेटिव्हली वीक किंवा मॉडरेट आहे क्लास 1च्या. हा जो आपला ड्रग आहे जनरली इनॲक्टिवेटेड सोडियम चॅनलवरती वर्क करतो. म्हणजेच आता जेव्हा आपला जे व्होल्टेज चॅनल आहे किंवा व्होल्टेज गेट आहे क्लोज असतो तेव्हा हा ड्रग वर्क करतो आणि हा जो म्हणजे क्लोज झालेली कंडिशन आहे म्हणजे दार बंद आहे व्होल्टेजचं, त्या कंडिशनला आपला हा ड्रग जाऊन ॲक्ट करतो आणि काय करतो, हा जो गेट आहे त्या गेटला होल्ड करतो. बट याची होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती लेस दॅन 1 सेकंड आहे. म्हणूनच हा वीक किंवा मॉडरेट आहे किंवा शॉर्ट टाईम किंवा शॉर्ट ॲक्टिंग ड्रग आहे. हा ड्रग काय करतो, जे ऑटोमॅटिसिटी आहे हार्टची त्याला डिक्रीज करतो. म्हणजे जे हार्टची स्पॉन्टेनियस ॲक्शन शो करायची कॅपॅसिटी आहे त्याला डिक्रीज करतो आणि ॲक्टिव्हिटीला ट्रिगर करतो. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 4 ड्रग्स आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट आहे फिनिटोइन सोडियम,
सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनिटोइन सोडियम. यूजेस काय आहे तर इट इज यूज्ड ॲज अ अँटी इपिलेप्टिक ड्रग. प्रायमरीली याचा यूज आहे की हा एपिलेप्सिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो, सीझरला कंट्रोल करायसाठी, आणि सेकंडरीली हा कार्डियक अरेथमियाला ट्रीट करतो. देन सेकंड ड्रग आहे लिडोकेन हायड्रोक्लोराईड. लिडोकेन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर तुम्ही इथं बघू शकता. एक थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. देन यूजेस काय तर इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अरेथमिया आणि ॲज अ ॲनास्थॅटिक म्हणून सुद्धा याचा यूज होतो. देन थर्ड वन आहे टोकेनाइड हायड्रोक्लोराईड. टोकेनाइड हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चरला थोडं कोरिलेट केलं तर तुम्ही आठवण ठेवू शकता स्ट्रक्चर. आता ह्या दोन जे ड्रग्ज आहे ह्या ड्रग्जमध्ये स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे, म्हणजे हाफ जे कंपाऊंड सेम आहे, फक्त जे NH2चं सबस्टिट्यूशन आहे ते चेंज झाले आहे. इथे NH2 आहे आणि जो लिडोकेन हायड्रोक्लोराईड आहे इथे 2C2H5चं सबस्टिट्यूशन झालं आहे. बाकी जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे. यूजेस काय तर हा लोकल ॲनास्थॅटिक म्हणून यूज होता आणि अँटी अरेथमिक ड्रग म्हणून सुद्धा याचा यूज होतो. देन मेक्झिलिडिन हायड्रोक्लोराईड, याचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे याच्या कंपॅरिझनमध्ये. यूजेस काय तर हा वेंट्रिक्युलर अरेथमिया मध्ये यूज होतो, लोकल ॲनास्थॅटिक म्हणून सुद्धा यूज होतो आणि अँटी कन्व्हल्जन ॲक्टिव्हिटी हा शो करतो. देन थर्ड क्लास जो आहे दॅट इज फर्स्ट सी. हा जो फर्स्ट सी आहे हा मोस्ट पोटेंट ड्रग आहे. मोस्ट पोटेंट का आहे तर हा केव्हा वर्क करतो, त्याचं जे ॲक्टिव्हिटी केव्हा शो करतो तर आपला जो सोडियम चॅनेल आहे जेव्हा ओपन स्टेटमध्ये असतो तेव्हा तो त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो. म्हणजे सोडियम आयनची एंट्री होत आहे आणि डिपोलरायझेशनची प्रोसेस होत आहे तेव्हा हा आपला ड्रग जाऊन ॲक्ट होतो. कशा प्रकारे ॲक्ट होतो तर हे जे व्होल्टेज गेट आहे ह्या व्होल्टेज गेटला हा क्लोज करतो. आणि किती वेळासाठी क्लोज करतो तर मोर दॅन 10 सेकंड. जो फर्स्ट ए ड्रग होता तो 1 to 10 सेकंडपर्यंत वर्क करत होता, बट हा जो AC आहे हा किती वेळासाठी वर्क करतो तर हा 10 सेकंदापेक्षाही जास्त काळासाठी हा आपला गेटला क्लोज करतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपला जो हार्ट आहे हार्टला रिलॅक्स व्हायसाठी भरपूर असा वेळ मिळतो आणि म्हणून हा ड्रग मोस्ट पोटेंट आहे, कारण याची रिकव्हरी टाईम जी आहे ते मोर दॅन 10 सेकंड आहे. ह्या कॅटेगरीमध्ये फक्त एकच ड्रग आहे दॅट इज लॉरकेनाइड हायड्रोक्लोराईड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लॉरकेनाइड हायड्रोक्लोराईड. यूजेस काय तर हा वेंट्रिक्युलर आणि सुप्रा वेंट्रिक्युलर अरेथमियासाठी यूज होतो आणि हेल्प टू रिस्टोर द नॉर्मल कंडिशन ऑफ हार्ट किंवा नॉर्मल रिदम ऑफ आवर हार्ट. सी जे 3 क्लासेस बघितले आपण दॅट इज क्लास 1A 1B अँड 1C जे हे ग्राफ्स आहे अशा प्रकारे हे आपले ड्रग्स आहे वर्क करतात. ही जी ब्ल्यू लाईनमध्ये दाखवली आहे ही नॉर्मल आपली रिदम आहे, नॉर्मल हार्टबीट आहे, ज्यामुळं आपलं हार्ट हे कॉन्ट्रॅक्झेशन आणि रिलॅक्झेशन शो करतं. आणि ही जी रेड लाईनने शो केली आहे त्या रेड लाईन काय इंडिकेट करतं तर आपले ड्रग्स जे आहे त्या ड्रग्सचं कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आणि कशा प्रकारे तो रिलॅक्झेशन शो करतो ते या लाईनने इंडिकेट केलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट क्लास 1. देन आपल्याला बघायचं आहे की क्लास 3. क्लास 3 जो आहे त्यालाच आपण पोटॅशियम चॅनल ब्लॉकर म्हणतो. का तर हे काय करतात जे पोटॅशियम चॅनल आहे त्याला ब्लॉक करतात आणि जे पोटॅशियम आयन्स आहे त्याच्या आउटफ्लोला इनिबिट करतात. पोटॅशियम चॅनल काय करतात तर जे पोटॅशियम आयन्स आहे यांना आउटफ्लो करतात. तर हा ड्रग काय करतो तर त्यांच्या आउटफ्लोला डिक्रीज करतो. त्याच्यामुळे काय होणार की ही जी फेज 3 रिपोलरायझेशन आहे ती डिले होणार, म्हणजे लेट होणार आणि त्याच्यामुळे काय होणार की रिफ्रॅक्टरी जी पिरियड आहे ती सुद्धा डिले होणार. म्हणजे रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजेच काय, हार्टला रिलॅक्सेशन व्हायचा टाईम, ठीक आहे, एक हार्टबीट कंप्लीट झाली तर जेव्हा दुसरी हार्टबीट स्टार्ट होतं त्या दोघांमधला जो इंटरवल आहे त्याला आपण रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतो. आणि हा आपला क्लास 3 ड्रग काय करतो, ही जी रिफ्रॅक्टरी पिरियड आहे दॅट इज रेस्टिंग टाईम आहे आपला हार्टचा त्याला इन्क्रीज करतो, त्याला प्रोलॉंग करतो आणि अशा प्रकारे आपल्या हार्टला रिलॅक्झेशन होतं. सी
पोटॅशियम आयन चॅनल ओपन होता, काय करत होता, जे पोटॅशियम आयन्स आहे याचा आउटफ्लो इन्क्रीज करत होता. बट आपला ड्रग काय करतो, याला ब्लॉक करतो. आणि ब्लॉक केल्यामुळे काय होतं की जे पोटॅशियम आयनचा आउटफ्लो आहे तो इनिबिट होतं. त्याच्यामुळे जे रिपोलरायझेशन होतं ते स्लो होतं आणि जो फेज 3 आहे तो प्रोलॉंग होतो. नॉर्मली हे अशा प्रकारे आपला हार्टची एक रिदम असते, बट हा काय करतो, फेज 3ला इन्क्रीज करतो आणि जे इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड आहे त्याला इन्क्रीज करतो, किंवा जे आपला हार्टचे रेस्टिंग टाईम आहे त्याला इन्क्रीज करतो. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 2 ड्रग्स आहे. फर्स्ट ड्रग अमिओडेरेन. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अमिओडेरेन. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, बट एक 4-5दा प्रॅक्टिस केल्यानं तुम्ही स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. युजेस काय तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ वेंट्रिक्युलर आणि सुप्रा वेंट्रिक्युलर अरिथमिया आणि वसोडायलेशन प्रॉपर्टीसुद्धा हा ड्रग शो करतो. देन लास्ट ड्रग आहे सोटॅलॉल. सोटॅलॉलचं स्ट्रक्चर बघा, एक थोडं प्रॅक्टिस केल्याने इझिली आठवण ठेवू शकतो आपण. युजेस काय तर इट इज यूज्ड फॉर द वेंट्रिक्युलर अरिथमिया. जेव्हा जीव घेणं, त्याला लाईफ थ्रेटनिंग जर वेंट्रिक्युलर अरिथमिया असला तर त्या केसमध्ये आपण सोटॅलॉल प्रिस्क्राईब करतो किंवा पेशंटला देतो. हा जो ड्रग आहे बीटा ब्लॉकर ॲक्टिव्हिटी शो करतो आणि कार्डियक अरिथमियाला ट्रीट करतो. प्लस अंजायना पेक्टोरिस किंवा हायपरटेन्शन, मायोकार्डियल इच्छेमिया अशा कंडिशनला ट्रीट करायसाठी हा ड्रगचा यूज होतो. दिस इज ऑल अबाउट अँटी अरिथमिक ड्रग. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट कॅटेगरीसाठी. थँक्यू.